गॅबॉन हा आफ्रिकेतला साधारण वेस्टर्न साईडचा एक देश आहे, जिथे मला मेडिकल मिशनमध्ये भाग घ्यायची संधी मिळाली. तर तिथला एक किस्सा मला सांगायला आवडेल. तिथे खरं तर गॅबॉन ही एक फ्रेंच कॉलनी आहे आणि बरेच लोक फ्रेंच बोलतात. पण माझा जो ओटी असिस्टंट होता तो छान इंग्लिश बोलायचा. ओटी असिस्टंट म्हणण्यापेक्षा तो एक सर्जन होता, तसा सिनियर सर्जन होता, साधारण एक 45 वयाचा, आणि तो मला प्रत्येक गोष्टीत मदत करायचा. अगदी त्याने ऑपरेशन थिएटरमध्ये जमिनीवर झोपून लॅप्रोस्कोपीची मशीनची जोडणी सुद्धा केली होती. तर अशी व्यक्ती आपल्या बरोबर असणं गॅबॉनमध्ये हे खरं तर खूप मोठा ॲसेट होता माझ्यासाठी. कारण इतर लोकांना अजिबात इंग्रजी यायचं नाही, ते फक्त फ्रेंचमध्ये बोलायचे. म्हणजे उलट माझ्या बरोबरच्या डॉक्टरांची ती अडचण झाली की त्यांच्याबरोबर फ्रेंच बोलणारे लोक असायचे आणि त्यामुळे काम करणं दैनंदिन फार अवघड व्हायचं. पण तो ही व्यक्ती असल्यामुळे माझं काम खूप सोपं झालं. तर एके दिवशी असं झालं की त्यांनी मला विचारलं की अरे, माझ्या बायकोला तुला भेटायचं आहे. म्हटलं फाईन, मोस्ट वेलकम, मला आवडेल म्हणजे. पण तो म्हणाला आज आता आमचं ॲक्च्युली मिशन संपत आलं होतं. तर म्हणाला आज आम्ही एअरपोर्टला जाणार आहोत दोघं, आणि जाता जाता तुझ्याकडे आलं तर चालेल का हॉटेलवर. म्हटलं काय हरकत नाही, मोस्ट वेलकम. पण म्हटलं आम्ही थोडंसं उशिरा येऊ. मी म्हटलं उशिरा कशासाठी, लवकर आहे ना, म्हणजे आपल्याला एकत्र जेवता येईल, गप्पा मारता येईल. तो म्हणाला नाही नाही, आम्ही उशिराच यावं लागेल, पर्याय नाही आहे. म्हटलं असं का. तर तो म्हणाला नाही, ती इथे आली ना की हॉटेलमध्ये खूप गर्दी होईल. मला कळलं नाही. म्हटलं गर्दी होईल म्हणजे काय. तर तो म्हणाला की नाही, तुला एक नाव सांगतो मी, तू यूट्यूबवर सर्च कर. मग ते नाव होतं एरिली टी. तर मी यूट्यूबवर सर्च केलं आणि मग मला लक्षात आलं की एरिली टी नावाची एक पॉपस्टार आहे, जी गॅबॉनमधून अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड इथे जाऊन तिचे स्वतःचे शोज करते. आणि हा जो मला असिस्ट करणारी जी व्यक्ती होती, तो दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष गॅबॉनच्या प्रेसिडेंटचा भाऊ होता. आणि ह्यांचं स्वतःचं चार्टर फ्लाईट होतं, स्वतःचं विमान होतं, आणि पूर्ण ताफा, त्यांच्या त्या शोचा ताफा म्हणजे 40-45 लोक एकत्र घेऊन ते त्या दिवशी फ्रान्सला निघाले होते आणि फ्रान्सला जाऊन ते त्यांचा शो करणार होते. तर मला ते ऐकल्यावर खरं तर दडपण आलं की एवढी मोठी व्यक्ती आज आपल्याला भेटायला येते आहे, पॉपस्टार. आणि मग ती आली हॉटेलमध्ये. तिने मला ह्या जे गिफ्ट्स आपण दाखवल्या आत्ता, त्या गिफ्ट्स ह्या दोघांनी मिळून मला दिल्या, कारण त्या दिवशी माझा बर्थडे होता. तर त्यांनी एवढं लक्षात ठेवलं होतं की याचा आज बर्थडे आहे. आणि त्याच्या बायकोलाही त्यांनी सांगितलं, आणि तिने आल्यावर मला सांगितलं, तिला फारसं इंग्लिश चांगलं येत नव्हतं, परंतु तिने मला सांगितलं की हा तुझा फॅन आहे आणि तू आठवडाभरात जे काही शिकवलंय ते त्यांनी मला सगळं सांगितलेलं आहे आणि म्हणून तुला भेटायचं होतं. ते खूप असा आनंददायी असा तो अनुभव होता, जो आजपर्यंत माझ्या स्मरणात आहे, आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील.